करताय? बहीण आहे ती माझी. तुम्हाला कल्पना तरी आहे का माझ्या बहिणीचं तुमच्यावर किती प्रेम आहे ते? आणि तुम्ही खूप लकी आहात. निशिने आज स्वतःच्या हाताने टिफिन पॅक करून आणलाय तुमच्यासाठी आणि तुम्ही तिच्याशी असं वागताय. युवी माझ्याशी चांगलंच वागतो हा तारिणी. युवी सगळा डब्बा का हा? हो, एक घास 32 वेळा चावून खाईन मी. पण तू इथून गेलीस तर जा बघू पटकन. जा जा जा. युवी बायको आहे मी तुझी. तू साधं वेलकम तर सोड, पण तुझा हा स्टाफ हाऊ रूड. काय कोण आहे मी? ओळखत नाही का मला? ऑफिशियल खांडेकरची बायको आहे मी. कम ऑन, गुड, बेटर, स्टँड अप झाला. अरे तुम्ही का उभे राहिलात? बसा ना, बसा. काय नाही झालं, बसा. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही दोघी एकत्र इथे? हो, ते आम्ही डबा घेऊन आलो होतो. सगळ्यांसाठीच आणलंय. ओ हो, मी पण. निष्ठा, सगळ्यांसाठी एवढाच डबा? ताई सगळ्यांसाठी विचार केला मी, पण घरी डब्बेच नव्हते म्हणून हा एक सापडला तर घेऊन आली. बरं, तुम्ही एन्जॉय करा, मी निघते. ओके. कौशिकी मॅडम, तुम्ही पण या ना आमच्या सोबत जेवायला. तुमच्यासाठीही आणलंय जेवण. थँक्यू सो मच तारिणी, पण माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ऑनलाईन आहे, ती मी कॅन्सल करू शकत नाही. सो मी तुम्हाला जॉईन करू शकणार नाही, पण तुम्ही माझ्यासाठी थांबू नका. तुम्ही कंटिन्यू करा, एन्जॉय करा. ओके. बरं, मग तुमचं जेवण केदार जवळ काढून ठेवते. ओके, थँक्यू. हो, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. अरे मी दयानंद खांडेकर. देवकी माझी बायको. एकाच कॉलनीत राहायचो आपण. देवकीला बहीण म्हणायचंस तू. आठवते का तुला? आठवलं? हो, आठवलं. अरे किती वर्षांनी भेटलास रे. खूप बरं वाटलं तुला एवढ्या वर्षांनी भेटू. काय आहे, अरे मी ती कॉलनी सोडून निघालो ना, त्यावेळेला तुला तुझ्या घरी भेटायला म्हणून आलो होतो मी. पण नेमकं त्यावेळेला तू नव्हताच काय. त्यानंतर काय बातमी आली आमच्या घराला आग लागल्याची. तुला कल्पना असेलच. हो. काय योगायोग म्हणावं का काय मला माहित नाही, पण अरे परवाच तुझी आठवण काढली होती मी. माझी? हो. का बरं? अरे जेव्हा आमच्या घराला आग लागली ना, तेव्हा मला कुणीतरी पत्र पाठवलं होतं ही आग लागल्याचा निरोप द्यायला हवं. काही कारणास्तव एवढ्या वर्षांनी ते पत्र डोळ्यासमोर आलं, पण आजवर मला हे माहित नाही की ते पत्र मला कुणी पाठवलं होतं. तुला काही माहिती आहे का ते पत्र कुणी पाठवलं होतं वगैरे? एक्सक्यूज मी, ती सिक्युरिटी रूम कुठे आहे? इथनं सरळ जाऊन उजवीकडे. उजवीकडे. थँक्यू. दादा आत येऊ? ताई तुम्ही? या जेवा. ताई हे सगळं काय? अहो तुम्ही मगाशी अर्धवट जेवण करून गेला. ताई माझी ऑर्डर येते ताई. अहो मग ती कॅन्सल करा. तुम्हाला जेवण आवडलं होतं ना? खूप छान. आता सावकाश जेवा. तुम्हाला जेवणावरनं कोणी उठवणार नाही. थँक्यू ताई. मी हात धुवून येतो. हो हो चालेल. थँक्यू. हा केडी, मी पोचले. नाही थांब थांब. गरम पाणी येत नाहीये. वेळ लागेल पण येईल. हा तेच. हा जा 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 जा. बसा. थँक्यू ताई. म्हणजे तुझं काही कोणाशी बोलणं वगैरे झालं होतं का? नाही, मला नाही माहिती. खरं तर तूच एक शेवटची आशा होतास रे. अरे केदार, पण मी सीसीटीव्हीच्या रूम मध्ये होते. आणि तू सीसीटीव्ही रूम मध्ये काय करत होतीस?
बोल. त्याचं काय झालं ना कौशिकी मॅडम, आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो, म्हणून मी यांना बोलवलं जेवायला आणि ते बसलेही होते आमच्यासोबत जेवायला. पण त्यांचं काम आलं. तुझं काम होतं ना रे तुला. हा गेले ते. बर हो. बरोबर आहे, त्यांचं काम होतं म्हणून ते आले नाहीत आमच्यासोबत जेवायला. पण नंतर मलाच खूप वाईट वाटलं, म्हणून आमची जेवणं झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले होते. मग मी जेवण घेऊन गेले आणि केदार पाणी भरायला आला होता. पाणी? हो आला असेल पाणी भरायला. पण नाही, पाणीच भरायला आला असेल तो. पण काय त्याला काय 4 किलोमीटर लांब जायचं होतं हांडा घेऊन. एक एवढीशी बॉटल आहे. नाही नाही, इथे गरम पाणी येत नव्हतं म्हणून मी थांबून होतो. आणि मी विचारलं पण, दादा मी विचारलं तुम्हाला. हो विचारलं होतं. बघा केदार, तुला जर काही माहिती नसेल तर श्वेताला विचार. श्वेता, यू हॅव टू हेल्प. ताई तू काय काय बोलतेस? तू यांच्यावर विश्वास ठेवतेस लगेच? अगं तू भोळी आहेस, ते फसवतात तुला. हे दोघंही खोटारडे आहेत हे. खोटं खोटं बोलतोय आम्ही. हो मग ते जेवताना गेले नाही हो गेले ना. का? का? काम होतं ना त्यांचं, म्हणून गेले ते. बरोबर ना निशी? हो हो हो. हो. हो मॅम, ताई खरं बोलताय. ते खरंच खूप चांगले आहेत. सगळ्यांना सांभाळून घेतात. इट्स ओके. काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, बट यू ऑल गेट बॅक टू वर्क. पॅनिक सिच्युएशन नको क्रिएट व्हायला. गो.